बनवणार आहोत आळशी म्हणजे जवसाची चटणी। जवसाची चटणी बनवण्यासाठी इथं 1 कप किंवा 1 वाटी जवस हे स्वच्छ चाळून आणि निवडून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये हे जवस आपण लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊ। जवस हे भाजून घेत असताना यांना सतत हलवत राहायचं आहे। अंदाजे 2 ते 3 मिनिटभर आपल्याला जवस हे छान असे भाजून घ्यायचे आहेत। अंदाजे 2 ते 3 मिनिटांनंतर जवस हे भाजत असताना तडतडतात आणि त्यांचा कलरही डार्क होतो। याचाच अर्थ इथं आपले जवस हे छान भाजलेले आहेत। अशा पद्धतीने जवस हे तडतडायला लागले की त्यांना सतत हलवत राहायचं आहे। लो फ्लेमवरती खमंग अशी जवस भाजले की बनणारी चटणी ही खमंग अशीच तयार होते। आणि अशा पद्धतीने खमंग अशी जवस भाजून झाली की आता आपण यांना काढून घेऊ आणि थोडा वेळ थंड होण्यासाठी असेच ठेवायचे आहेत। भाजलेले जवस हे छान थंड झाले की आता आपण यांना एका मिक्सरच्या भांड्यात घालू। सोबतच 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। त्यानंतर यामध्ये आपण अर्धा कप किंवा त्यापेक्षाही कमी लाल मिरची पावडर घालू आणि सोबतच यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालू। त्यानंतर झाकण लावून आपण मिक्सरमध्ये याची बारीक अशी चटणी तयार करून घेऊ आणि इथं आपली खमंग अशी जवसाची म्हणजेच आळशीची चटणी तयार आहे। अतिशय सोप्या पद्धतीने झटपट बनणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी रुचकर अशी जवसाची चटणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, बाजूलाच असलेला बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीसह, तोपर्यंत नमस्कार।